गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे महाशिवरात्री आणि म्हणून मी आणि प्रथम माझ्या लहानपणीच्या अशा ठिकाणी गेलो की जिथे लहानपणी प्रत्येक आठवड्याला ॲटलिस्ट 15 दिवसांनी तरी आम्ही एकदा तरी जायचो. विमानाचं उडणारं आकाश आणि देव यांचं कॉम्बिनेशन खरंच खूप वेगळं आहे. प्रथम आणि मी येऊन पोचलेलो अशा ठिकाणी जिथे सर्व देवांचा वास आहे, सर्वदेव. इथे तुम्हाला प्रत्येक देव बघायला भेटतील. ही शंकराची महादेवाची मूर्ती एवढी उंच आहे ना की तिला पाहताना खरोखर आपल्याला अंगावर शहारे येतात. एवढी भव्य आणि दिव्य ही महादेवाची मूर्ती आहे. आणि इथे हत्तीच्या तोंडातून प्रथम बघा कुठेतरी चाललेला आहे. आतमध्ये गेल्यानंतर आम्ही घेतलं महादेवाचं शंभूचं दर्शन. आज महाशिवरात्री होती म्हणून प्रत्येकजण इथे पूजा करण्यासाठी आलेला. विष्णूची ही मूर्तीसुद्धा तेवढीच लोभस आहे. प्रथम मात्र प्रत्येक देवाचे पाय चरणस्पर्श करत होतात. काही इकडे मंडळी स्वतःचे फोटो काढत होते. सगळेजण येऊन खूप मजा करत होते. रुक्माई देवी रुसून मात्र एका बाजूला उभी होती. तर मी म्हटलं चला रुक्माई देवीचे सुद्धा दर्शन घेऊया. विठ्ठल आहे तिथे रुक्माई आहे. तर रुक्माई नेहमी विठ्ठलाच्या बाजूला नाही तर त्याच्या पाठीमागे उभी असते. आणि थोडं निवांत झाल्यानंतर आम्ही विठ्ठलाचंही दर्शन घेतलं. पंढरपूरला जाणं तर शक्य नाही आहे, पण मुंबईमध्ये सुद्धा विठ्ठल तेवढाच सुंदर दिसत होता. सावळा विठ्ठल सगळ्यांचं मन वेधून घेत होता, लक्ष वेधून घेत होता. आणि म्हटलं की चला आता सगळे देवांचे दर्शन झालेले आहेत आणि आपल्या मुलांनासुद्धा आपले देव कोणते आहेत ह्याचं ज्ञान झालंच पाहिजे. आणि आम्ही सगळी मजा करून परत निघायचं ठरवलं. निघताना प्रथम राजांना थोडीशी तहान लागली म्हणून बाहेरच असलेलं लिंबू पाणी आम्ही घेतला. लिंबू पाणी पिता पिता प्रथम काहीतरी बोलत होता. त्याला लिंबू पाणी आणि जिरा सोडा हे दोन्ही पाहिजे होतं. तुम्ही तुमच्या लहानपणी बघितली आहे का अशी गाय? मी पण बघितलेली आहे. बघितली असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. संध्याकाळचा सूर्य हा खरंच खूप छान असतो. तो दिवस मावळतीचा दिवस आहे, पण त्याच्याकडे बघताना एक वेगळंच आलक्षण येतं. छानपैकी असं फिरून झाल्यावर घरी जाताना सूर्यदेवाचे दर्शन झाले आणि या टायमाला चालतच घरी जायचं ठरवलं. बघूया किती वेळात घरी पोहोचतो. आणि चालत जात असताना सुद्धा प्रथम राजांना तहान लागली. मग काय करायचं, आम्ही घेतलं उसाचा सरबत. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.